काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या ऑनगोईंग SIPमध्ये नॉर्मलपेक्षा जास्ती रिटर्न्स मिळवू शकतात आणि ते सुद्धा एक सोप्या रूल, एका सोप्या फ्रेमवर्कचा वापर करून. आणि अजून जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे तो फ्रेमवर्क, तो 7 SIP फ्रेमवर्क, त्याला मी नाव दिलेलं आहे 7 SIP फ्रेमवर्क आणि जो मी स्वतःच्या इन्व्हेस्टिंगमध्ये वापरतो तो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. एंडपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की 0पासून तर 1पर्यंत काय करायचं आहे, कशा पद्धतीने हा फ्रेमवर्क वापरायचा आहे आणि हा फ्रेमवर्क वापरून कशा पद्धतीने तुमचे रिटर्न्स तुम्ही वाढवू शकतात. तर आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि आपण शिकणार आहोत हा 7 SIP रूल. हा 7 SIP रूल जर तुम्ही लिहून घेतला आणि तंतोतंत पाळला तर तुम्हाला फार चांगले रिटर्न्स हे लाँग टर्ममध्ये मिळू शकतात. म्हणून डिस्क्लेमर पहिल्यांदा हा आहे की तुम्ही कमीत कमी 7 ते 10 वर्ष इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर पाहिजे. तुम्ही जर नॉर्मली 2-3 वर्षांमध्ये किंवा 2-3 महिन्यांमध्ये याच्यातून रिझल्ट एक्सपेक्ट करत असाल तर हा एक लाँग टर्म इन्व्हेस्टरचा गेम आहे, हा तुमच्यासाठी नाही. सो द फर्स्ट रूल काय असणार आहे? फर्स्ट रूल आहे की तुम्ही सर्वात पहिले तुमची जी काही SIP चालू आहे त्या SIP अमाऊंटच्या 7 टाइम्स 7x ऑफ युअर SIP तुम्ही त्याच फंडच्या लिक्विड फंडमध्ये पार्क करायचे. फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल म्हणून नाव घेतो आहे, कुठलंही रिकमेंडेशन नाही आहे. जर तुम्ही एका ॲक्सिस म्युच्युअल फंडमध्ये तुमची 10,000ची SIP चालू असेल तर ॲक्सिसच्याच लिक्विड फंडमध्ये तुम्ही 7 महिने पुरेल, म्हणजे तुमच्या SIPला 7ने मल्टिप्लाय करा, तेवढी अमाऊंट तुम्ही लिक्विड फंडमध्ये हळूहळू करून मेंटेन करा, जेणेकरून 7 SIP इन्स्टॉलमेंट्स तुमच्याकडे असल्या पाहिजे. आता स्टेप नंबर 2साठी काय करायचं आहे? तुमचा चार्ट ओपन करायचा आहे, निफ्टीचा चार्ट लावायचा आहे. तुमचं ब्रोकरचं टर्मिनल असो किंवा ट्रेडिंग व्ह्यू असो, चार्ट ओपन करायचा आहे. सो स्टेप नंबर 2 आहे चार्ट ओपन करायचा आहे आणि तो चार्ट असला पाहिजे निफ्टीचा चार्ट. निफ्टीचा चार्ट हा 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये असला पाहिजे आणि त्याच्यावरती 200 डे मूविंग ॲव्हरेज आपल्याला चालू करायचं आहे. ठीक आहे. हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जो कुठला ब्रोकर वापरत असाल त्या ब्रोकरच्या टर्मिनलवर तुम्ही निफ्टीचा चार्टही ओपन करू शकता आणि तुम्ही त्याच्यावर 200 डे मूविंग ॲव्हरेजही लावू शकता. इट इज व्हेरी सिम्पल, तुम्ही कुठेही चेक करू शकता. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? स्टेप नंबर 3 असणार आहे, जेव्हा पण जर निफ्टीचा चार्टमध्ये जेव्हा निफ्टी हा 200 डे मूविंग ॲव्हरेजच्या 2% खाली जाईल, ओके, निफ्टी 2% बिलो 200 डे मूविंग ॲव्हरेज, ओके, 200 डे मूविंग ॲव्हरेजच्या 2% खाली गेलं की आपल्याला काय करायचं आहे? पुट फर्स्ट SIP इन्स्टॉलमेंट ऑफ 7 SIP, जे 7 SIP ज्या आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याच्यापैकी पहिली इन्स्टॉलमेंट आपल्याला पुट करायची आहे. आता त्याच्याही खाली 2% मोर फॉल, निफ्टी जर 2% अजून जास्ती पडली तर काय करायचं आहे? आपल्याला नेक्स्ट इन्स्टॉलमेंट टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 7 इन्स्टॉलमेंट ही निफ्टी 14% किंवा 15% जेव्हा पडेल तेव्हा 7वी इन्स्टॉलमेंट तुमची पडणार आहे. या पद्धतीने तुमच्या ऑटोमॅटिकली 200 डे मूविंग ॲव्हरेजच्या खाली एक्स्ट्रा बाईंग होणार आहे. आणि लक्षात घ्या, ही इन्स्टॉलमेंट तुम्हाला त्या क्षणाला किंवा त्या टायमिंगला टाकायची आहे जेव्हा 2% मार्केट निफ्टी पडतोय, अजून 2% पडतोय तर अजून एक इन्स्टॉलमेंट. त्याच्यासाठी ही 1 महिन्यानीच टाकली पाहिजे किंवा एका पर्टिक्युलर दिवसाला पर्टिक्युलर तारखेला टाकली पाहिजे असं नाही आहे. या 7 इन्स्टॉलमेंट या आपल्या हातात आहे आणि आपण त्यांना मेंटेन करणार आहे, जेणेकरून आपल्याला रिटर्न ऑप्टिमाइज करता येईल. आणि लक्षात घ्या, याच्यासाठी तुम्हाला मार्केटकडे कंटिन्यू लक्ष देणं गरजेचं नाही आहे. जिथे मूविंग ॲव्हरेज आहे तिथून 2% खाली तुम्हाला अलर्ट लावायचे. आता प्रत्येक ब्रोकरच्या ॲपमध्ये तुम्हाला अलर्ट लावायची सुविधा अवेलेबल झालेली आहे, त्याच्यामुळे हे काही खूप जास्ती लक्ष देण्यासाठी काम नाही आहे. आणि मार्केट जेव्हा पडलेलं असतं तर ऑटोमॅटिकली आपण लक्ष दिलंही जातं, हा सुद्धा एक पॉईंट आहे. आता हीच गोष्ट आपण निफ्टीच्या चार्टवर रिअली करून पाहतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठे नेमकं
काय केलं पाहिजे, कुठे काय डिसिजन घेतला पाहिजे आणि आपला डिसिजन कुठे थोडाफार चेंज करण्याची गरज आहे का, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तर मी जो 2020चा जो फॉल आहे ना तो स्किप करतो आहे. लक्षात घ्या, हा फॉल हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, हा 10 वर्षातून 12 वर्षातून एकदा येणार आहे. त्याच्यामुळे मी 2020चा फॉल स्किप करतो आहे आणि आपण डायरेक्टली वळतो आहे 2022मध्ये जो मार्केटमध्ये फॉल आला होता, जो रशिया युक्रेनच्या वॉरमुळे आला होता, त्या फॉलकडे आपण वळतो आहे. तर आपण आता चार्ट झूम केलेला आहे आणि आपण बघू शकतो की 24 फेब्रुवारी, दिस वॉज द डे, 2022मध्ये 24 फेब्रुवारीला आपण 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलेलो आहे. आणि आपण जर आता कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली की 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या किती पर्सेंट आपण खाली आलो होतो, तर दिस वॉज द डे आपण 2% खाली आलेलो होतो. त्यामुळे आपण इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपली घेऊ शकतो. सो लेट मी पुट इट इन अ प्रॉपर वे की इथे कुठेतरी आपली फर्स्ट इन्स्टॉलमेंट होणार आहे. आता आपण बघूयात की दुसरी इन्स्टॉलमेंटला आपल्याला चान्स मिळाला की नाही. सो या कॅन्डलला फर्स्ट इन्स्टॉलमेंट होती, इथून खाली 2% गेला आहे का, तर यस 2% अजून आपण खाली गेलेलो आहे. सो आपल्याला इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि इथे सेकंड इन्स्टॉलमेंट, नंबर 1 अँड नंबर 2 अशा 2 इन्स्टॉलमेंट घेण्याची चान्स आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे, मार्केटनी डायरेक्टली 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती गेलेलं आहे. सो असं जर घडलं की आपल्या 7पैकी 2च इन्स्टॉलमेंट होत आहे, 3च इन्स्टॉलमेंट होत आहे आणि मार्केट 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती निघून जातं आहे, तर त्या केसमध्ये आपण आपली 2 इन्स्टॉलमेंट नंतर थांबून घ्यायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की परत ज्या 2 इन्स्टॉलमेंट इन्व्हेस्ट झालेल्या होत्या त्या पुन्हा एकदा परत 5च्या 7वर कशा येतात, किंवा आपण 3 टाकल्या असतील तर जेवढ्या बाकी आहे त्या करून 7 इन्स्टॉलमेंट परत कशा नव्याने लिक्विड फंडमध्ये टाकता येत आहे का, ते आपण प्रयत्न करायचा आहे. आता पुन्हा एकदा काय घडलेलं आहे, लेटेस्ट से या ठिकाणी पुन्हा एकदा मे महिन्यामध्ये मार्केटनी 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलेलं आहे. तर मी एक अंदाज घेतो आहे, एक्झॅक्ट तुम्हाला नाही दाखवते, पण इथे 2%चा समजा, इथे पहिली इन्स्टॉलमेंट, इथे दुसरी इन्स्टॉलमेंट, इथे तिसरी इन्स्टॉलमेंट आणि इथे चौथी इन्स्टॉलमेंट, अशा 4 इन्स्टॉलमेंटचा चान्सेस आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा मिळालेले आणि मार्केट त्याच्यानंतर गेलेलं आहे वरती. आता इथे एक पॉईंट आहे जो शिकण्यासारखा आहे. 4 इन्स्टॉलमेंट तर झालेलं आहे, पण 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आपण टाईम स्पेंड केलेला आहे या ठिकाणी. आधी आपण या एरियामध्ये टाईम स्पेंड नव्हता केला, 1 महिना पण पूर्ण नव्हता केला, 15 दिवस गेले होते. पण या ठिकाणी आपण मे महिन्यामध्ये आलेलो आहे आणि एक्झिट होताना ऑगस्ट महिन्यामध्ये गेलेलो आहे. म्हणजे मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 4 महिने. सो आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक 2%ला आपल्याला एक इन्स्टॉलमेंट तर टाकायचीच आहे, पण ज्या दिवशी तुमची नॉर्मल SIPची डेट आहे त्या दिवशीसुद्धा एक एक्स्ट्रा इन्स्टॉलमेंट टाकायची. लेटेस्ट से एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो म्हणजे इझिली समजेल. लेटेस्ट से तुमची 10 तारखेची 10 तुमची डेट आहे SIPची, ठीक आहे. तर काय घडलं, 1 तारखेला फर्स्ट डेटला मार्केट 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली 2% गेला. तर या ठिकाणी तुम्ही काय केलं, तुमची एक इन्स्टॉलमेंट टाकून दिली, फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी एक्स्ट्राची होती ती टाकून दिली. मात्र 10 तारीखसुद्धा आली, तर 10 तारखेला तुम्ही काय करणार, सेकंड इन्स्टॉलमेंट टाकून देणार, ठीक आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट टाकून देणार. अशाच पद्धतीने काय होतं की या ठिकाणी कदाचित तुमच्या 6 किंवा 7 इन्स्टॉलमेंट या पिरियडमध्ये, हा जो मी मार्क करतो आहे या पिरियडमध्ये तुमच्या 6 किंवा 7 इन्स्टॉलमेंट टोटली पडणार आहे. आणि ज्या वेळेस मार्केट आता पुन्हा एकदा वर जात आहे त्यावेळेस तुमच्याकडे काम असणार आहे की तुम्ही या 7 इन्स्टॉलमेंट पुन्हा एकदा रेडी करायचे आहे, पुन्हा एकदा तयार करायचे आहे. असं केल्याने काय होणार आहे मित्रांनो, की जर मार्केट तुमचं 10% किंवा 15% खाली पडतं आहे तर तुम्ही एक्स्ट्रा SIPs टाकणार आहे आणि या एक्स्ट्रा SIPs या तुमच्या ओव्हरऑल रिटर्नमध्ये 10 वर्षांमध्ये खूप मोठा डिफरन्स क्रिएट करणार आहे. दिस इज द 7 SIP स्ट्रॅटेजी मित्रांनो. ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही प्रॉपरली आणि रिगरसली कंटिन्युअसली डिसिप्लिन फॉर्मॅटमध्ये वापरली तर आय कॅन से यू तुम्हाला फार चांगला फायदा या स्ट्रॅटेजीमधून होणार आहे. मित्रांनो, सांगायला तर ही स्ट्रॅटेजी खूप सोपी वाटते, तुम्हाला बघायलाही सोपी वाटत असेल, पण ज्यावेळी ॲक्ट करायची वेळ येईल तर तुम्ही पहिले तर 7 इन्स्टॉलमेंट बाजूला काढायलाच तुम्ही कंटाळा कराल आणि त्याच्यानंतर
ज्या वेळेस मार्केट ॲक्च्युली पडेल तर तुम्हाला असं वाटायला लागेल की 2% नाही 5% पडल्यावर टाकू, 10% पडल्यावर टाकू, अजून तर पडणार आहे तर 7 इन्स्टॉलमेंटपैकी थोड्या इन्स्टॉलमेंट आपण जपून ठेवू, म्हणजे अजून पडल्यावर आपण इन्व्हेस्ट करू. म्हणजे बऱ्याच वेळा डिसिप्लिन मोडल्या जाईल. आणि ॲक्च्युली मी डिझाईनच अशा पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो, 7 इन्स्टॉलमेंट, की या टाईम पिरियडमध्ये मार्केट बऱ्याच वेळा रिकवर झालेलं असतं. आणि तुम्हाला असं बघायला मिळेल की तुम्ही जर रूल फॉलो केले नाहीत तर तुमचा टाईम इन्व्हेस्टमेंटचा निघून जाईल. लक्षात घ्या, जर मार्केट अजून जास्ती पडलं, जर 2020मध्ये कोविड-19 सारखी परिस्थिती आली तर त्या केसमध्ये आपण फंड्स दुसरीकडून अरेंज करू शकतो. हा आपण आपल्या SIPमध्ये तिथे अरेंज केलेली 7 SIP स्ट्रॅटेजी आहे. याला एक तंतोतंत स्ट्रॅटेजीनी तंतोतंत डिसिप्लिननी फॉलो करायचं आहे. जर तुम्ही असं करू शकलात तर आय कॅन से यू तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार आहे. जर तुम्हाला या स्ट्रॅटेजीबद्दल कुठलाही प्रश्न असेल, जर तुम्हाला याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन सुचवायचे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकतात. थँक्यू सो मच.